नमस्कार. MPSC PSI परीक्षेचा सिलेबस आणि त्याची रणनीती याबद्दल आज आपण एकदम सविस्तर बोलणार आहोत. ही माहिती खास त्या सगळ्यांसाठी आहे ज्यांना PSI व्हायचंय पण सिलेबसचा तो डोंगर बघूनच डोक्याला हात लावलाय. हो ना, ही भावना तर आपल्या सगळ्यांचीच आहे. कोणी म्हणतं सिलेबस खूपच मोठा आहे, तर कोणाला प्रश्न कुठून येतात हेच कळत नाही. पण काळजी नसावी, नेमकी हीच भीती आणि हाच गोंधळ दूर करण्यासाठी आपण इथे आहोत. तर आज आपण या गोंधळातून बाहेर पडणार आहोत 100%. आजच्या या माहितीच्या आधारावर आपण या सिलेबसला एका स्पष्ट, सोप्या नकाशात बदलणार आहोत, जो आपल्याला थेट यशाच्या दिशेने घेऊन जाईल. चला तर मग सिलेबसबद्दलच्या ज्या काही भीती आहेत ना, त्यांना आता फॅक्ट्सने म्हणजे तथ्यांनी उत्तर देऊया. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिलेबस मोठा नाहीये, कदाचित आपलं नियोजन कुठेतरी चुकतंय. सगळ्यात आधी आपण परीक्षेची पूर्ण रचना समजून घेऊया. ही परीक्षा एकूण 3 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. PSI म्हणजे पोलीस उपनिरीक्षक. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मार्फत होते. महाराष्ट्रातलं एक अत्यंत प्रतिष्ठित पद आहे हे. तर हे आहेत ते 3 टप्पे. पहिली आहे पूर्वपरीक्षा, मग येते मुख्य परीक्षा आणि सगळ्यात शेवटी शारीरिक चाचणी. हे तिन्ही टप्पे पार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला आता आपण पहिल्या आणि खरं तर सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर लक्ष देऊया. पूर्वपरीक्षा. ही परीक्षा म्हणजे एक प्रकारे मुख्य परीक्षेचं प्रवेशद्वारच आहे. आता पूर्वपरीक्षेचं स्वरूप बघा. 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ किती? फक्त 1 तास. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, इथे निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे प्रत्येक उत्तर एकदम विचारपूर्वक द्यावं लागतं. खरी कसोटी इथेच लागते. आता जरा इथे लक्ष द्या. हा आहे आपल्या पूर्वपरीक्षेचा खराखुरा नकाशा. प्रत्येक विषय आणि त्यावर साधारणपणे किती प्रश्न येतात हे सगळं इथे आहे. नीट पाहिलं तर लक्षात येईल. पॉलिटी म्हणजे राज्यघटना आणि इतिहास, हे 2 विषय म्हणजे अगदी सिंहाचा वाटा घेऊन बसलेत. बघा, जवळपास 15 ते 20 प्रश्न पॉलिटीवर आणि 15 ते 18 इतिहासावर. आणि मग येतो आपला गेम चेंजर करंट अफेअर्स, त्यावरही 12 ते 15 प्रश्न. म्हणजे काय? तर हे आकडेच आपल्याला सांगतात की आपली रणनीती कशी असली पाहिजे. चला तर मग यातले जे महत्त्वाचे विषय आहेत ना, ते जरा खोलात जाऊन बघूया. पहिला विषय आहे राज्यघटना म्हणजे पॉलिटी. याला PSI परीक्षेचा बाप विषय म्हणतात. भारतीय संविधान, मूलभूत अधिकार आणि कायदे यावर हमखास 15 ते 20 प्रश्न येतात. एक गोष्ट लक्षातच ठेवा, कॉन्स्टिट्यूशन वाचलं नाही तर PSI नाही, आणि वाचूनही रिवाईज केलं नाही तर कट ऑफ नाही. पुढे आहे इतिहास. यामध्ये आधुनिक भारत, स्वातंत्र्य चळवळ आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारकांवर जास्त भर दिला जातो. साधारण 15 ते 18 प्रश्न यावर येतात. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इतिहास शिकला नाही तर इतिहास घडणार नाही. यानंतर येतो भूगोल, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर विशेष लक्ष केंद्रित केलं जातं. नद्या, पर्वत, हवामान यावर 10 ते 12 प्रश्न नक्कीच विचारले जातात. आणि जरा गमतीत सांगायचं झालं तर, नदी कुठून कुठे जाते हे माहीत नसेल तर PSI गाडी कुठे थांबवणार. आणि आता येतो खरा गेम चेंजर विषय, तो म्हणजे चालू घडामोडी. मागच्या 1 ते 1.5 वर्षातल्या घडामोडी, विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित बातम्या आणि हो, पोलीस दलाशी संबंधित बातम्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण जो रोज करंट अफेअर्स वाचतो तोच एक्झाममध्ये करंट राहतो. तर मग इतके सगळे विषय आहेत, मग खरी आघाडी कुठे मिळणार? यशाची गुरुकिल्ली नेमकी कुठे लपलेली आहे? उत्तर इथे आहे या स्लाइडवर. हे अगदी स्पष्ट दिसतंय. राज्यघटना आणि चालू घडामोडी मिळूनच 30 ते 35 गुण देतात आणि इतिहास भूगोल मिळून 25 ते 30 गुण. याचा अर्थ काय? तर आपलं निम्मे यश या 4 विषयांमध्ये दडलेलं आहे. अगदी बरोबर. पूर्वपरीक्षेचा तब्बल 60% पेपर फक्त आणि फक्त या 4 विषयांवर अवलंबून आहे. मला वाटतं आता रणनीती डोक्यात एकदम स्पष्ट झाली असेल. बरं, पूर्वपरीक्षा पास झाल्यावर पुढचे टप्पे येतात मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी. चला त्यावरही एक पटकन नजर टाकूया. मुख्य परीक्षेत 2 पेपर्स असतात. पेपर 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी आणि पेपर 2 मध्ये सामान्य अध्ययन आणि कायदा. एक सांगतो, मराठी हा खूप गुण मिळवून देणारा विषय आहे आणि इंग्रजीला घाबरू नका, ती पण आपल्याशी घाबरते. आणि शेवटी येते शारीरिक चाचणी. इथे कोणतीही सूट नाही, कोणतीही दयामाया नाही. PSI व्हायचं पण धावायचं नाही असं चालत नाही मित्रांनो. त्यामुळे रोज थोडा व्यायाम आणि धावण्याचा सराव करणं हे आलंच. चला आता माहितीकडून आपण थेट प्रेरणेकडे वळूया. ही वर्दी मिळवण्यासाठी फक्त अभ्यास नाही तर योग्य मानसिकता आणि कृतीची सुद्धा गरज आहे. हा आहे यशाचा रोजचा फॉर्म्युला. रोज 6 ते 7 तास अभ्यास,
1 तास व्यायाम आणि सब्बीबसाठी 0 तास. लक्षात ठेवा, PSI बनायला फक्त बुद्धिमत्ता नाही तर सातत्य लागतं. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आज अभ्यास केला नाही तर उद्या ती वर्दी कुणीतरी दुसऱ्याच घालेल. त्यामुळे आता चालायचं की थांबायचं हा निर्णय आता घ्यायचा.